भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमाबाबत आणि इव्हेंट पॉलिटिक्सबाबत केलेल्या विधानाचा अभिनेत्री प्राजक्ता माळीने निषेध केलाय। तसंच सुरेश धस यांनी याबाबत माफी मागण्याची मागणी देखील प्राजक्ता माळीने केली आहे। प्राजक्ता माळीची आपण माफी मागणार नाही असं प्रत्युत्तर भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलंय। तर बीड प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतल्याचं वक्तव्यही धस यांनी केलंय। भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यामुळे माझी बदनामी झाली आहे, त्यामुळे धस यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केली आहे। तिने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे, तर याबाबत आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही तिने सांगितलंय। बीड संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे हे 3 आरोपी फरार आहेत। अंजली दमानियांचे आरोप बोगस असल्याची टीका मंत्री संजय शिरसाटांनी केली आहे। दमानियांकडे माहिती असल्यास त्यांनीही ती पोलिसांकडे द्यावी, बेछूट आरोप करू नये असं वक्तव्य शिरसाटांनी केलंय। बीडमधील दहशतीचा सूत्रधार आहे त्याचा आश्रयदाता धनंजय मुंडे आहेत असा थेट आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केलाय। तर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीडचं पालकत्व घेणार असंही संभाजीराजेंनी म्हटलंय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना 2 तारखेपर्यंत अटक न झाल्यास आंदोलन करणार असं वक्तव्य खासदार बजरंग सोनवणे यांनी केलंय। तर या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं असं देखील सोनवणे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही सहभाग घेतला। आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी जरांगेंनी केली आहे। बीड हत्याकांड प्रकरणावर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीड हत्याकांड मागचा आरोपी सापडायला एवढा उशीर का होतोय असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केलाय। बीड हत्याकांड प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। इतके दिवस होऊनही सरकारनं मुख्य आरोपीच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही अशी टीका त्यांनी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वांद्रे शासकीय वसाहतीतील काही दुकानं तोडून त्यांना दुसरीकडे स्थलांतरित केले जात आहे। याविषयी आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली। रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप संघटन पर्व समितीचं महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपद सोपवण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाणांच्या नियुक्तीचं पत्र जाहीर केलंय। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 4 मुस्लिम उमेदवारांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। रुपाली ठोंबरे यांनी स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांनी आरोप केला आहे। कल्याणमधील पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। पीडित कुटुंबियांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतली। आरोपीला कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांना दिलंय। मुंबईतील हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि बांधकामामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी MMRDAनं कठोर मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत। त्यामुळे बांधकामातील कंत्राटदारांनी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यास त्यांच्यावर 20 लाखांपर्यंत दंड आणि काम थांबवण्याची कारवाई करण्यात येणार आहे। मुंबईत पुणे शिखर संस्थेचे 35वे राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशन 1 मार्च 2025ला होणार आहे। या शिक्षण संकुलात 500 संस्था चालक सदस्य उपस्थित राहणार आहेत। तसंच सर्व भाषिक अल्पसंख्याक शाळा आणि व्यावसायिक महाविद्यालय याच अधिवेशनामध्ये सहभागी होतील। नाशिकच्या येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात ख्रिश्चन बांधवांनी रुग्णांना फळं आणि बिस्किटांचं वाटप केलंय। नाताळ सप्ताहानिमित्त ख्रिश्चन बांधवांकडून फळांचं वाटप करण्यात आलं। धाराशिवमधील तुळजाभवानीच्या मंदिराच्या दरवाजाची कामं सुरू आहेत। या कामांमुळे मंदिराचा दरवाजा बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। त्यासाठी मंदिराचा दरवाजा चालू करण्याची मागणी पुजारी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली। जेजुरीमध्ये नगर परिषदेच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलेली आहेत। जेजुरी गडाकडे जाणाऱ्या तिन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यानं भाविकांना गडावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे मोठ्या फौजफाट्यात अतिक्रमण हटवण्यात आले।
नववर्षाचं स्वागत करताना पोलिसांची सर्व नागरिकांवर करडी नजर असणार आहे। नवी मुंबईत सर्वत्र पोलीस पेट्रोलिंग आणि चौकात नाकाबंदी करून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गाचं स्लॅब कोसळलंय। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र नवीन स्लॅब 8 ते 10 दिवसातच कोसळल्यानं शाळेच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पुण्यामध्ये पार पडली। या सभेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। साहित्य परिषदेची सध्याची कार्यकारिणी घटनाबाह्य आहे, त्याचप्रमाणे या कार्यकारिणीनं बोलवलेली सभा देखील घटनाबाह्य आहे असा आरोप काही सदस्यांनी केलाय। कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा होणार आहे। या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विजय स्तंभ परिसराला भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतला। नाशिक महानगरपालिकेची नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकुंड परिसराची पाहणी केली आहे। मनपाच्या आयुक्त पदाचा पदभार हाती घेताच त्यांनी कामाचा धडाका सुरू केलाय। तर केंद्रानं घोषित केलेल्या रामकाल प्रकल्प, नमामि गोदा तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत काही घेतलेल्या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली आहे। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनात पोंगनूर जातीची गाय सध्या आकर्षणाचं केंद्र बनली आहे। विविध जातीच्या गायी, म्हशी, बैल शेतकऱ्यांच्या माहितीसाठी प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत। या पोंगनूर जातीच्या गायीला पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात। अकोल्यात गार्डन क्लबद्वारे 2 दिवसीय पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पुष्प प्रदर्शनात विविध रंगांचे गुलाब आणि चमेली जरबेरा फुल प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहेत। गुलाबाचे 120 प्रकार या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेत, तर अकोलेकरांनी हे अनोखं पुष्प प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली। नाशिकच्या रायपुरात कृषी पदवीधर असलेल्या एका युवा शेतकऱ्यानं नर्सरीचा व्यवसाय सुरू केलाय। नोकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय त्या शेतकऱ्यानं नवनवीन प्रयोग करण्याचं ठरवलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांची रोपं तयार केली। धाराशिवच्या बार्शी अभयारण्यातील डेंभरेवाडी परिसरात वाघ आणि बिबट्याची दहशत असल्याचं दिसून आलं। यामध्ये बिबट्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला आहे। वाघावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आलेला आहे। नाशिकच्या धानोरे शिवारात बिबट्याचा वावर असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेला आहे, त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिक करत आहेत।